अथ चतुर्थोऽध्यायः। अध्याय चौथा. अध्याय सार. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवंत वेळोवेळी अवतार घेतो. भगवंताचे हे निरनिराळे जन्म आणि त्या जन्मात त्याने केलेली कर्मे याचे यथार्थ ज्ञान झाले की नियतकर्मे बंधमुक्त होतात. परंतु त्यासाठी कर्मे गुणवत्तेच्या कसोटीवर खरी ठरावीत म्हणून स्वभाव व गुण यांच्यावर आधारभूत केलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि कर्म म्हणजे विहित कर्म, विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, अकर्म, नैष्कर्म्य सिद्धी इत्यादी भाग या अध्यायात येतो. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती झालेल्या योग्यांची माहिती तसेच यज्ञासाठी केलेले कर्म हे बंधमुक्त होते म्हणून निराळ्या यज्ञांची माहिती व ज्या ज्ञानामुळे कर्मबंधन नाहीसे होते त्या ज्ञानाची माहिती हाही भाग या अध्यायात येतो. श्री भगवानुवाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वा कवे ब्रवीत. श्रीकृष्ण म्हणाले, मी हा योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो त्याचा पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र इक्ष्वाकू याला सांगितला. मनु हा पहिला मानव समजला जातो. इक्ष्वाकू हा रामाचा पूर्वज. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. हे अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग अनेक थोर राजांनी जाणला, परंतु हा योग काळाच्या ओघात नाहीसा झाला, लुप्त झाला. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. तू माझा भक्त आहेस आणि सखाही आहेस म्हणून हा अतिशय प्राचीन असून उत्तम आणि रहस्यमय असलेला योग आज मी तुला सांगितला. अर्जुन उवाच. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, तुमचा जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म प्राचीन आहे, त्यामुळे तुम्ही सूर्याला हा योग सांगितलात हे मी कसे समजू. श्री भगवानुवाच. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माझे आणि तुझे खूप जन्म होऊन गेले आहेत हे मी जाणतो, पण तू जाणत नाहीस. हे मला माहिती आहे, पण तुला माहिती नाही. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तसेच जन्मरहित अविनाशी स्वरूपाचा आहे असे असले तरी स्वतःवर ताबा ठेवून योगमायेने प्रगट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माची अधोगती होते आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी स्वतःला आकार रूप देऊन प्रगट होतो, अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांचा उद्धार करण्यासाठी आणि पापी लोकांचा नाश करण्यासाठी तसेच धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेतो. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन.
माझे हे निरनिराळे दिव्य अवतार व त्या त्या अवतारातील माझी दिव्य कर्मे जो तत्वतः ओळखतो तो त्याच्या मृत्यूनंतर मलाच येऊन मिळतो, त्याची पुनर्जन्मातून सुटका होते. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. आसक्ती, भीती, क्रोध सोडून देऊन माझ्याशी समरस होऊन माझ्याच आश्रयाला राहणारे अनेक साधक माझ्याशी एकरूप झालेले आहेत. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे अर्जुना, भक्त ज्या हेतूने माझी भक्ती करतात त्यानुसार मी परमेश्वर त्यांना फळ देतो. कारण बहुतेक सर्वजण मी ज्या मार्गाने सापडेन असे त्यांना वाटते त्याच मार्गाने ते वाटचाल करीत असतात. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कर्मफळाची इच्छा करणारे लोक, ज्यांना आपल्या कर्माचे फळ लगेच हवे असते, ते लोक त्या त्या इष्टदेवतांची पूजा करतात. कारण त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ लगेचच मिळते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण त्यांच्या गुण व कर्माप्रमाणे विभागून मी निर्माण केले आहेत. अशा प्रकारे सृष्टीरचनेचा कर्ता मी असलो तरी मी अविनाशी परमेश्वर हा अकर्ताच आहे असे तू जाण. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कर्मे माझ्यावर कसलाही परिणाम करीत नाहीत, तसेच कर्माच्या फळांची मला इच्छा नाही. हे जो जाणतो तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. हे ओळखूनच पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी कर्मे केली आहेत, म्हणून तू सुद्धा त्यांच्याप्रमाणे कर्म करीत राहा. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म कशाला म्हणायचे व अकर्म कशाला म्हणायचे या बाबतीत बुद्धिमान मनुष्यांचा नेहमीच गोंधळ उडालेला आहे. म्हणून कर्माचे स्वरूप, तत्व मी तुला नीट समजावून सांगतो. ते कळल्यावर तू या कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे. यासाठी प्रत्येक साधकाला कर्माचे स्वरूप, अकर्माचे स्वरूप तसेच विकर्माचे स्वरूपही जाणून घेणे जरूर आहे. कर्म म्हणजे शास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या क्रिया. अकर्म अहंकार बाजूला ठेवून केलेले कार्य. विकर्म शास्त्रानुसार केल्या न जाणाऱ्या क्रिया. कर्मण्यकर्मयः पश्येद अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्मकृत. जो मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहतो, अकर्मामध्ये कर्म पाहतो, तो बुद्धिमान असून योगी आहे, सर्व कर्मे करणारा आहे. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः.
ज्याने आपली सर्व शास्त्रमान्य कर्मे मनात कोणताही हेतू न ठेवता व फळाची आशा सोडून देऊनच केलेली असतात, त्याची सर्व कर्मे ज्ञानप्राप्तीमुळे बंधनमुक्त होत असल्याने त्यांना ज्ञानी लोक पंडित समजतात. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. ज्याने कर्मफळाची आसक्ती सोडलेली आहे, जो नेहमी संतुष्ट असतो, असा स्वावलंबी पुरुष कर्मे करीत असतानाही त्यात गुंतलेला दिसत असला तरी तो वस्तुतः काहीच करत नाही. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. ज्याने आपले मन व इंद्रियांसहित शरीरावर ताबा मिळवलेला आहे, तसेच उपभोगाच्या वासना पूर्णपणे सोडून दिलेल्या आहेत, असा मनुष्य केवळ शरीरासंबंधीची प्राप्त कर्मे करीत राहूनही कर्माच्या बंधनापासून मुक्त असतो, त्याला पाप लागत नाही. यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. इच्छा न ठेवता, प्रयत्न न करता जे अनायासे मिळेल त्यात संतुष्ट असणारा, सुखदुःखादी द्वंद्वांनी विचलित न होणारा, कोणाही विषयी वैर मत्सर नसलेला आणि कर्माचे फळ मिळो वा न मिळो त्याने विचलित न होणारा पुरुष कर्मे करून सुद्धा त्यांच्या पापपुण्याने बांधला जात नाही, तो मुक्त असतो. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. जो कोणत्याही आसक्तीपासून, राग लोभ द्वेष यापासून मुक्त आहे, ज्याचे मन ईश्वराविषयीच्या ज्ञानामध्ये स्थिर आहे आणि जो केवळ यज्ञासाठीच कर्म करतो, तो त्याच्या संपूर्ण कर्मापासून मुक्त होतो, त्याचे कर्म पूर्णपणे नाहीसे होते. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. यज्ञ हे ब्रह्म, यज्ञाचा कर्ता ब्रह्म, यज्ञातील अग्नी ब्रह्म, या अग्नीला आहुती द्यावयाची, अर्पण करायचे ते ब्रह्म, आहुती देण्याची क्रिया ब्रह्म, ज्याची आहुती द्यावयाची तेही ब्रह्मच. अशा प्रकारे कर्म हे ब्रह्मच अशी ज्याची बुद्धी होते, त्याला ब्रह्मच फळ म्हणून मिळावयाचे. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. कित्येक कर्मयोगी देवदेवतांची पूजा हाच यज्ञ मानतात, तर काही परब्रह्म हाच यज्ञ मानून त्यातील अग्नीमध्ये यज्ञाने यज्ञाचीच आहुती देतात. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. दुसरे कोणी कान डोळे इत्यादी इंद्रियांचा संयमरूप अग्नीत होम करतात, तर कोणी इंद्रियरूप अग्नीमध्ये त्या इंद्रियांच्या शब्द आदी विषयांच्या, त्या इंद्रियापासून जे मिळते त्याचा होम करतात. सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अन्य काही लोक ज्ञानाने आत्म्यावर असलेला संयम हाच जणू काही यज्ञाचा अग्नी असे मानून त्यात आपल्या इंद्रियांच्या तसेच प्राणांच्या क्रिया यांची आहुती देतात. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. याप्रमाणेच कठोर तप करणारे पण संयमी असलेले जे योगी असतात,
त्यांच्यापैकी काही जण शास्त्राने घालून दिलेल्या नियमानुसार दान करणे हाच यज्ञ मानतात, तर काही जण तपश्चर्या हाच यज्ञ मानतात. दुसरे काही जण कर्मयोगरूपी यज्ञ मानतात, तर काही साधक स्वाध्याय म्हणजेच यज्ञ मानून चालतात. ज्ञान हाच यज्ञ मानणारे काही असतात, तर काही कठोर व्रतवैकल्ये हाच यज्ञ समजतात. अपाने युवती प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. प्राणायाम अतिशय महत्त्वाचा मानणारे लोक त्यालाच यज्ञ मानून श्वासात उच्छ्वासाची व उच्छ्वासात श्वासाची आहुती देतात. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. आहार नियमित केलेले साधक श्वास उच्छ्वासाची गती रोखून प्राणरूपी यज्ञात प्राणाचाच होम करतात. ते यज्ञ जाणणारे असतात आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश झालेला असतो. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. हे अर्जुना, यज्ञ पूर्ण झाल्यावर जे उरलेले आहे त्याचा उपभोग घेतात ते मोक्षप्राप्तीसाठी पात्र ठरतात. परंतु जे कोणत्याही प्रकारे यज्ञ करीतच नाहीत त्यांना या जन्मात सुख समाधान मिळत नाही, तर स्वर्गाप्रमाणे उच्च प्रतीचे सुख समाधान कसे मिळेल? एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदांमध्ये विस्ताराने सांगितले आहेत. ते सर्व मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांमधून उत्पन्न होणारे आहेत हे तू समजून घे. अशा प्रकारे यज्ञ तत्वतः जाणून घेऊन केलेस तर सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून, संसाराच्या बंधनातून तू मुक्त होशील. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे अर्जुना, द्रव्याने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण सर्व कर्मे ज्ञानात विलीन होतात. तद्विद्धि परिपातेन परिप्रश्नेन ते वया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. गुरूंना साष्टांग नमस्कार करून त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे आणि नंतर त्यांना प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त करून घे. ते ज्ञानी महात्मे तुला ज्ञानाचा उपदेश करतील. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. हे जाणून घेतल्याने तू परत अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे अर्जुना, या ज्ञानाने तू सर्व प्राणीमात्रांना प्रथम स्वतःमध्ये आणि नंतर माझ्यात म्हणजे ईश्वरात, देवात पाहशील. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. जरी तू इतर पापी लोकांपेक्षा अधिक पाप करणारा असशील तरी तू ज्ञानरूपी नावेने संपूर्ण पापरूपी समुद्रातून सुखरूप तरून जाशील. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे रसरसलेला अग्नी लाकडाची राख करतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी कर्माची पूर्ण राख करतो. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. या विश्वात ज्ञानासारखे पावन पवित्र अन्य दुसरे काहीही नाही.
अंतःकरण शुद्ध झालेला माणूस दीर्घकाळाच्या योगाभ्यासानंतर हे ज्ञान आपल्या अंतःकरणात प्राप्त करून घेतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. ज्याचा आपल्या इंद्रियांवर ताबा आहे, जो योग्य साधनांचा उपयोग तत्परतेने करतो आणि जो श्रद्धाळू आहे, तो माणूस ज्ञान मिळवतो आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला लवकर मोक्षप्राप्ती होते, पराकोटीची शांती मिळते. अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. अज्ञानी, श्रद्धाहीन आणि संशयी पुरुष यांचा नाशच होतो. संशयी पुरुषाला तर या जन्मातही ऐहिक सुखे मिळत नाहीत आणि स्वर्गप्राप्तीही होत नाही. एकूणच त्याला कोणतेही सुख मिळत नाही. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. ज्याने ज्ञानाच्या योगाने सर्व बंधनांचा त्याग केला आहे आणि संशयाचा नाश केला आहे आणि सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण केली आहेत, अशा ज्ञानी पुरुषाला कोणतेही कर्म बंधनकारक होत नाही. तस्मादज्ञानसम्भूतं हृत्संधानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हे अर्जुना, आपल्या हृदयात अज्ञानाने उत्पन्न झालेला हा संशय ज्ञानरूपी तलवारीने छाटून टाकून कर्मयोगाचा आश्रय घे आणि युद्धासाठी उभा राहा. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा चौथा अध्याय समाप्त झाला.